सरकार रोको, अमरावती पेटली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू आज अमरावतीत रस्त्यावर उतरले आहेत. अमरावती परतवाडा मार्गावर रस्ता रोको आंदोलन करत त्यांनी स्वतः टायर जाळत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांचा चोख बंदोबस्त असून अचलपूर, चांदूर बाजार, लातूर, नांदेडसह अनेक ठिकाणी चक्काजाम सुरू आहे. मनसेसह अनेक आमदार खासदारांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बीजेपी खासदार दुबेंबद्दल महाराष्ट्र महिला खासदारांचा संसदेमध्ये थेट संघर्ष. मॉन्सून सत्रात मराठी हिंदी वाद भडकवणाऱ्या बीजेपी खासदार निशिकांत दुबे बद्दल महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी संसदेतच आवाज उठवला. भाजपाच्या या खासदारांच्या वक्तव्यामुळे मराठी अस्मिता धोक्यात आल्याचा आरोप करून त्यांच्यावर महिलांनी टीका केली. टीका इतकी तीव्र होती की त्यांना सभा हॉलमध्ये घेरून विरोध केला गेला. ही घटना राज्यात उच्चारलेले भाषेचे वाद अधिकच तीव्र करणारी ठरली आहे, ज्यामुळे मराठी अस्मितेची संवेदना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पावर की मजा, तमाशा केंद्रात मलाचा हवेत गोळीबार. पुणे दौंडमधील केडगावमधील तमाशा कला केंद्रात 21 जुलैच्या रात्री भोरच्या एनसीपी आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाने बाळासाहेब मांडेकर यांनी आणि त्यांच्या सोबतींनी हवेत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. गोळीभेदी आवाजामुळे महिला कलाकारासह परिसरात दहशत पसरली. गोळी भिंतीत अडकली पण कोणालाही जखम झालेली नाही. यावरील यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. कोकण घाटांसाठी रेड अलर्ट आणि मुंबईसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून हवामान विभागाने कोकण आणि घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनिल अंबानी संबंधित मुंबई दिल्लीतील 50 जागांवर ईडीचे छापे. अनिल अंबानी यांच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. अनिल अंबानी यांच्या संबंधित 50 जागांवर ईडीने छापे मारले असून यामध्ये मुंबई, दिल्ली येथील जागांचा समावेश आहे. या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावर कारवाई करण्यात आली असून वित्तीय धोरणांच्या उल्लंघनाची शक्यता वाढली आहे. यापूर्वी देखील अंबानी यांचे नाव मोठ्या कर्ज घोटाळ्यामध्ये आले होते आणि त्यावर सखोल तपास सुरू आहे. तानसा, भतासा, वैतरणा धरणे ओसंडली, पाण्याची चिंता दूर. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा, भातसा आणि वैतरणा ही 3 महत्त्वाची धरणं मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत आहेत. मुंबई आणि ठाणे परिसराला पाणी पुरवठा करणारी ही धरणं भरल्यामुळे नागरिकांसाठी पाण्याची चिंता काही काळ तरी दूर झाली आहे. प्रशासनाने सतर्कतेचं आवाहन केलं आहे. अब की बार यूपीआय पर विदेशातही कारभार. भारताचा लोकप्रिय पेमेंट सिस्टम यूपीआय आता आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठीही खुला झाला आहे. पेपॅलने पेपॅल वर्ल्ड नावाचा नवा प्लॅटफॉर्मचा लॉन्च केला असून यामुळे भारतीय वापरकर्ते आता विदेशी वेबसाईट्सवर यूपीआय द्वारे थेट पेमेंट करू शकतात. पेपॅल, वेनमो, टेनपे ग्लोबल, मर्सिडो पोगो, एनपीसीआय यांसारख्या जागतिक नेटवर्क्स यामध्ये जोडले गेले आहेत. या निर्णयामुळे भारतीय ग्राहकांना आता विदेशात खरेदी करणं अधिक सोपं, जलद आणि सुरक्षित होणार आहे. तेलुगू सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी स्पष्ट केलं आहे की राजकारण हे माझं ध्येय आहे, पण उत्पन्नासाठी सिनेमा करणं भाग आहे. एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं की मी लहानपणापासूनच सामाजिक बदलासाठी झगडतोय. राजकारण हेच माझं खऱ्या अर्थानं करिअर आहे, पण घर चालवायचं असेल तर सिनेमा करावाच लागतो. विरोधकांशी लढून लगेच गाण्यांवर नाचणं आणि डायलॉग मारणं ही तारेवरची कसरत फार अवघड आहे, असंही त्यांनी नमूद केलं. सय्याराची बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई. संगीतानेही जागतिक चार्टवर धडकी. यशराज फिल्म्सचा सय्यारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. अवघ्या 4 दिवसात 100 कोटी क्लबमध्ये दाखल झाला असून नवोदित कलाकार आहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या पदार्पणाने सर्वांची मनं जिंकलेली आहेत. आणि कहो ना प्यार है नंतरचा सर्वात मोठा लॉन्च ठरला आहे. मोठी बातमी म्हणजे मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटातील टायटल ट्रॅकने स्पॉटिफाय ग्लोबल टॉप 50 चार्टमध्ये टॉप 7 मध्ये स्थान मिळवून बॉलिवूडचं पहिलं गाणं म्हणून इतिहास रचला आहे.